ब्रह्म याबद्दलचे ते बघणार आहोत. श्रीराम वसिष्ठांना प्रश्न विचारतात की या जगाची निर्मिती कशी झाली. हे जे सगळं जगत आहे, जी सृष्टी आहे, ती कशातून उत्पन्न झाली आणि कशी उत्पन्न झाली, आणि या जगाचा अनुभव आपल्याला कसा काय येतो, आपल्याला या जगाचं ज्ञान कसं होतं, असं श्रीराम विचारतात. तेव्हा श्री वशिष्ठ सांगतात की निर्विशेष ब्रह्मातून या सगळ्या जगताची निर्मिती झालेली आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना वसिष्ठ ब्रह्माचं वर्णन करतात. तर ब्रह्म कसं आहे, तर ब्रह्म हे निर्गुण निराकार आहे. फॉर्मलेस, इट इज फॉर्मलेस अँड क्वालिटीलेस. त्याला कुठलाही फॉर्म नाहीये किंवा त्याला कुठलीही क्वालिटी नाहीये. निर्गुण निराकार, कुठलाही आकारही नाहीये आणि त्याला त्याचे कुठलेही गुणही नाहीयेत. तर असं हे ब्रह्म निर्गुण निराकार आहे. आणि अशा या निर्गुण निराकार ब्रह्मापासून जगताची निर्मिती ही बीज परंपरेतून होते असं सांगितलेलं आहे. आता कालच आपण बीज परंपरा सुद्धा बघितली की निर्गुण निराकार ब्रह्माच्या मधूनच जगताची निर्मिती ही बीज परंपरेतून होते. तर या निर्गुण निराकार ब्रह्माला वासना रूपी वेलींनी घेरलेला आहे. सगळ्या प्राण्यांच्या मध्ये ज्या काही वासना निर्माण होतात, इच्छा निर्माण होतात, तर या सगळ्या वासना रूपी वेलींनी या निर्गुण निराकार अशा ब्रह्माला घेरलेला आहे. आणि त्याच्यापासून जे जगत निर्माण झालेलं आहे ते एका महाकाय वनाप्रमाणे आहे. ब्रह्माला वासना रूपी वेलींनी घेरलेलं आहे, त्यामुळं ते एका महाकाय अशा वनाप्रमाणे दिसत आहे जगत. तर या जगत रूपी वनाला सतत मोहजालाचं पाणी दिल्यामुळं ते फोफावत आहे. म्हणजे माणसाच्या किंवा सगळ्याच प्राण्यांच्या मनामध्ये सतत वासना निर्माण होतात आणि वासनेला मोह हा कारणीभूत ठरतो. म्हणजे मोहजलाचं पाणी त्याला मिळाल्यामुळं या वासना रूपी ज्या वेली आहेत त्या आणखीनच फोफावतायत आणि हे जे संसार वेलींनी वेढलेलं जे जगत आहे त्याच्यामध्ये ते हे जे अरण्य आहे ते आणखीनच फोफावत आहे असं वसिष्ठ म्हणतात. निर्विशेष ब्रह्म हाच वनाचा मोठा आधारभूत पर्वत आहे आणि त्यावर राहणाऱ्या निरनिराळ्या लोकजाती हे त्याच्यावरचे वृक्ष आहेत. म्हणजे निर्विशेष ब्रह्म म्हणजे एक पर्वत आहे आणि तो या संसार वेलींनी निर्माण झालेल्या वनाचा आधारभूत असा पर्वत आहे. आणि त्याच्यावर राहणाऱ्या ज्या निरनिराळ्या लोकजाती आहेत, जे काही लोक राहतात, वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात किंवा प्राणी पक्षी जे राहतात, ते सगळे या वनातले मोठे वृक्ष आहेत असं वसिष्ठ म्हणतात. देव आणि दानव हे त्या वृक्षांवरील पक्षी आहेत. आता देव आणि दानव याचा अर्थ असा घ्यायचा आहे की देव म्हणजे धर्माचरण करणारे सज्जन लोक आणि अधर्माचरण करणारे, नुकसान करणारे, अहित करणारे जे लोक आहेत, दुष्ट लोक आहेत, दुर्जन आहेत, ते म्हणजे दानव. तर देव आणि दानव हे त्या वृक्षांवरील पक्षी आहेत. नंतर अजून ते म्हणतायत की निळे मेघ, निळ्या रंगाचे आकाशातले जे मेघ आहेत, ढग आहेत, हे त्यांचे पल्लव. पल्लव म्हणजे काय, पानं किंवा पालवी. निळे मेघ हे त्यांचे पल्लव असून विजा या त्याच्या मंजिऱ्या आहेत. विजा म्हणजे आकाशामध्ये ज्या काही विजा कडाडत असतात त्या विजा म्हणजे त्या वृक्षांच्या मंजिऱ्या किंवा वेलींच्या मंजिऱ्या आहेत. आणि निळे मेघ हे त्यांची पानं आहेत. नंतर शेकडो नक्षत्रांनी आकाश मनोहर व्हावे, म्हणजे शेकडो नक्षत्रांनी आकाश जसं सुशोभित व्हावं किंवा शोभून दिसावं, तसं अनेक जीवांनी हे वन मनोहर झालेलं आहे. हे वन म्हणजे संसार वेलींनी घेरलेलं हे जगत. तर ते अनेक जीवांनी म्हणजे अनेक प्रकारचे सूक्ष्म जीव, मोठे जीव, प्राणी, पक्षी, माणसं, तर ह्या सगळ्या जीवांनी हे वन मनोहर झालेलं आहे, म्हणजे सुंदर दिसत आहे किंवा सुशोभित झालेलं आहे. नंतर 14 भुवनातील अनंत जातींची भूते. 14 भुवन, भुवन म्हणजे या पृथ्वीच्या वरती 14 भुवन आहेत, 14 लोक आहेत. तर
त्या भुवनातील अनंत जातींची भूते, भूते याचा अर्थ भूत नाही, तर भूत, भूत म्हणजे प्राणी. कुठलाही जो जीव आहे किंवा प्राणी आहे त्याला भूत असं म्हटलं जातं. भूतदया आपण म्हणतो ना, भूतदया म्हणजे प्राण्यांवर दया करावी, तर त्यातलं ते भूत आहे. भूत म्हणजे घोस्ट नव्हे. तर अनंत जातींची भूते म्हणजे अनंत जातीचे सजीव प्राणी पक्षी त्यावर आपली उपजीविका करत आहेत. आणि संसार रूपी वेल अशा या जगतरूप अरण्याला किंवा ब्रह्माला व्यापून राहिली आहे. संसार रूपी वेल, संसार रूपी वेल काय आहे? ती वासनामय आहे, म्हणजे वासना रूपी ती वेल आहे. आणि या वासना रूपी वेलींनी या जगतरूप अरण्याला किंवा ब्रह्माला व्यापून टाकलेला आहे. तर असं हे निर्गुण निराकार ब्रह्म आहे, जे वासनारूपी वेलींनी घेरलेलं आहे आणि त्यामुळं त्याचे अरण्यासारखं रूप झालेलं आहे. तर त्याचं जे वासनेचं जे बीज आहे ते आहे शरीर, शरीराचं बीज आहे चित्त, आणि चित्ताचे बीज दोन आहेत, एक प्राणस्पंद आणि वासना, आणि प्राणस्पंदातून संवितची निर्मिती होते, म्हणजे संवेदना किंवा चैतन्याची निर्मिती होते. आता संसार वेलीचं जे बीज आहे ते शरीर आहे, आणि शरीराचं बीज चित्त आहे. चित्ताची दोन बीज प्राणस्पंद आणि दृढ वासना. तर प्राणस्पंदाचं जे बीज आहे ते आहे संवित, किंवा प्राणस्पंद झाला की संवित उत्पन्न होतं. म्हणून संवितचं बीज पण प्राणस्पंद असं सुद्धा सांगितलेलं आहे. अशी ही निर्गुण निराकार ब्रह्माची बीज परंपरा आहे. आता संसार वेल जी आहे ती वासना रूपी वेल आहे, आणि तिनं या ब्रह्माला सर्व बाजूंनी वेढलेलं आहे. तर ही जी संसार रूपी वेल आहे, या वेलींची जी पेरं आहे, तर ती पेरं म्हणजे काय आहेत? तर जरा आणि मरण. जरा म्हणजे काय? वार्धक्य, वृद्धावस्था. या वृद्धावस्थेमध्ये शरीर जीर्ण, दुर्बल झालेलं असतं, आणि त्याच्यामुळे अनेक रोग होतात माणसाला, आणि त्याच्यामुळं माणसाला अतिशय वेदना, त्रास सहन करावा लागतो. म्हणून जरा आणि मरण ही या वासनारूपी वेलींची पेरं आहे. सुख आणि दुःख ही त्या वेलीला लागलेली फळं आहेत. काही वेळा आपल्याला वाटायला सुख येतं, काही वेळा दुःख येतं. तर ही सुख दुःखाची जे काही सुख दुःखाचं रहाट गाडग आहे ते आयुष्यभर चालूच राहतं. म्हणून सुख आणि दुःख ही त्या वेलीला लागलेली फळं आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण वासना निर्माण झाल्या की त्या वासनापूर्तीसाठी मनुष्य कर्म करणार. काही वेळा ते कर्म चांगलं असतं, काही वेळा वाईट मार्गाने सुद्धा त्या वासना पूर्ण करायचा माणूस प्रयत्न करत असतो. आणि मग त्यामुळं काय होतं की वाईट मार्गाने जर वासना पूर्ण करायचा प्रयत्न केला तर शेवटी दुःखच पदरात पडतं. आणि जर चांगल्या मार्गाने ती वासना पूर्ण झाली तर माणसाला सुख मिळतं. तर अशा प्रकारे या वासनारूपी वेलींची जी फळं आहेत ती सुख आणि दुःख ही या वासनारूपी संसार वेलीला लागलेली फळं आहेत. आणि या वेलीची जी मुळं आहेत ती खोलवर गेलेली आहेत. वेलीची जी मुळं आहेत ती खोलवर गेलेली आहेत. म्हणूनच वासनामुक्त होणं हे अतिशय कर्म कठीण असं गोष्ट आहे. म्हणजे त्यातनं वासनेतून बाहेर पडणं खूप कमी लोकांना शक्य होतं, जे योग साधक आहेत किंवा जे खूप आध्यात्मिक साधना ईश्वरपरायण खूप करत आहेत. तर अशा लोकांनाच वासनेतून मुक्त होता येतं. पण बाकीच्यांना मात्र वासनेतून सहजासहजी मुक्त होता येत नाही. त्याचं कारण काय? तर या वासनारूपी संसार वेलीची जी मुळं आहेत ती अतिशय खोलवर गेलेली आहेत, आणि मोहरूपी जल तिला सतत मिळाल्यामुळं, मोहरूपी जल म्हणजे सतत कसले ना कसले तरी मोह हे माणसाला होत असतात. तर मोहरूपी जल सतत मिळाल्यामुळं ती वासनारूपी वेल ही फोफावली आहे, सतत वाढत आहे, आणि तिनं मनुष्याला संपूर्ण व्यापून टाकलेलं आहे. आणि त्यामुळंच मनुष्य ब्रह्माला विसरून गेलेला आहे. ब्रह्म म्हणजे काय? तर चैतन्य. आता शरीरातलं चैतन्य म्हणजे काय? तर आत्मा. तर वासनेच्या माणूस इतका आहारी गेलेला आहे की तो एक ब्रह्म आहे, त्याच्या आतमध्ये एक आत्मा आहे. हे शरीर म्हणजे तो नाहीये, तर आत्मा म्हणजेच तो आहे. आत्मा म्हणजेच ब्रह्म. तर त्या सततच्या वासनेमुळं, सततच्या वासनांनी घेरल्यामुळं, त्यामध्ये त्याच्या वासनेच्या आहारी गेल्यामुळं मनुष्य हा ब्रह्माला विसरून गेलेला आहे.
आणि या ब्रह्मामुळेच जगतामध्ये, या जगामध्ये जे उत्पत्ती, स्थिती आणि लय हे क्रमबद्ध रीतीनं जे चालू आहे ते या ब्रह्मामुळेच चालू आहे. जगामध्ये जेवढे म्हणून जड पदार्थ आहेत, जेवढे म्हणून अतिशय जड पदार्थ आहेत, त्या सगळ्या जड पदार्थांहून सुद्धा ब्रह्म हे भारी आहे किंवा जड आहे. मी एक डायग्राम शेअर करते. तर निर्विशेष ब्रह्म जे आहे ते जगताचं बीज आहे. निर्विशेष निर्गुण निराकार ब्रह्मातूनच जगताची उत्पत्ती झालेली आहे. आणि जगातल्या सगळ्यात जड पदार्थांपेक्षा सुद्धा हे ब्रह्म जड आहे, सर्वात जड आहे. याशिवाय हे ब्रह्म सर्वात हलकं सुद्धा आहे. म्हणजे जगामध्ये जेवढे हलके पदार्थ आहेत, सगळ्यात कमी वजनाचे जे पदार्थ आहेत, त्याच्याहूनही सगळ्यात हलकं असं हे निर्विशेष ब्रह्म आहे. आणखी कसं आहे, तर ब्रह्म हे सगळ्या स्थूल पदार्थांहून स्थूल, म्हणजे सगळ्यात मोठं, म्हणजे जेवढं म्हणून आकारानं मोठे मोठे पदार्थ आहेत या जगतामध्ये, त्या सगळ्यांपेक्षा मोठं स्थूल असं हे निर्विशेष ब्रह्म आहे. आणि सूक्ष्म पदार्थांहून सुद्धा अतिशय सूक्ष्म आहे. सूक्ष्मापेक्षाही अतिसूक्ष्म असं हे निर्विशेष ब्रह्म आहे. नंतर ब्रह्म हे विशालाहून विशाल आणि लघुहून लघु आहे. म्हणजे ते खूप मोठं पण आहे आणि खूप लहान पण आहे. नंतर ब्रह्म हे सर्वांपेक्षा अति दूर आहे आणि ते आत्माच असल्यामुळं ते अतिशय जवळ सुद्धा आहे. निर्विशेष ब्रह्म हे सगळ्यात दूर आहे. दूर कुठला आहे ब्रह्म, म्हणजे परमात्मा हेच ब्रह्म आहे आणि त्या परमात्म्याचाच एक अंश म्हणजे आपल्यामध्ये असलेला आत्मा, म्हणजे आपल्या शरीरातलं ब्रह्म आहे. म्हणजे परमात्मा आपल्यापासून खूप लांब आहे, म्हणून निर्विशेष ब्रह्म हे सर्वात दूर आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्याच ब्रह्माचा एक भाग किंवा एक अंश आपल्या शरीरामध्ये आहे, म्हणून हे निर्विशेष ब्रह्म अतिशय आपल्या जवळ सुद्धा आहे. नंतर ब्रह्म हे तेजाचेही तेज आहे. म्हणजे सगळ्यात जास्त तेजस्वी काय असेल या ब्रह्मांडामध्ये, तर हे निर्विशेष ब्रह्म हे सगळ्यात तेजस्वी आहे. आणि तमाचेही तम आहे, म्हणजे अंधाराहूनही अतिशय अंधार असं हे निर्विशेष ब्रह्म आहे. हे ब्रह्म जे आहे ते अमल आहे, अचल आहे आणि अजर आहे. अमल म्हणजे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा मल त्याला चिकटू शकत नाही, असं ते अतिशय स्वच्छ आहे, निर्मळ आहे. अचल म्हणजे ते स्थिर आहे, नित्य आहे, ते कधीही नष्ट होत नाही किंवा इकडून तिकडे जात नाही, असं ते अचल अचल आहे. आणि अजर आहे. अजर म्हणजे ते कधीही जीर्ण किंवा जुनं होत नाही. जरा म्हणजे काय, तर वृद्धावस्था किंवा जुनं होणे, जीर्ण होणे. तर हे जे निर्विशेष ब्रह्म आहे ते अजर आहे, म्हणजे ते कधीही जीर्ण होणार नाहीये किंवा ओल्ड होणार नाहीये, ते कायम आहे तसंच राहणार आहे. आता हे निर्विशेष ब्रह्म जे आहे ते आपल्याला दिसतं का, तर नाही. सर्वसामान्य माणसाला निर्विशेष ब्रह्म हे दिसू शकत नाही, परंतु योग्याच्या सूक्ष्म दृष्टीला हे ब्रह्म दिसू शकतं. योग्याची सूक्ष्म दृष्टी म्हणजे आता नुकतंच योगासनं करायला लागणारे, करायला सुरुवात केली असे योगी नाही, तर अत्यंत वर्षानुवर्षे खूप कठोर योग साधना करून जे समाधी अवस्थेपर्यंत पोचलेले आहेत, निर्बीज समाधी अवस्थेपर्यंत जे पोचलेले आहेत, निर्विकल्प समाधीपर्यंत जे पोचलेले आहेत, असे जे प्रगत योगी आहेत, तर त्यांच्या सूक्ष्म दृष्टीला हे ब्रह्म दिसू शकतं. परंतु संस्कार शून्य सूक्ष्म दृष्टीला दिसत नाही. संस्कार शून्य सूक्ष्म दृष्टी म्हणजे आपली दृष्टी, आपली जी सामान्य माणसाची दृष्टी जी आहे ती म्हणजे संस्कार शून्य सूक्ष्म दृष्टी. आपल्याला ते दिसत नाही. परंतु जे प्रगत योगी आहेत, जे निर्बीज निर्विकल्प समाधीपर्यंत पोचलेले आहेत, त्यांच्या सूक्ष्म दृष्टीला मात्र हे निर्विशेष ब्रह्म दिसू शकतं. या ब्रह्माचं जर का ज्ञान झालं तर काय होतं, तर चित्त उपशम पावतं.
या ब्रह्माचं ज्ञान कधी होणार आहे? जेव्हा समाधी अवस्थेपर्यंत जाऊ तेव्हा. आणि समाधी अवस्था केव्हा प्राप्त होणार आहे? ज्यावेळी आपल्या सगळ्या चित्तवृत्ती निवृत्त जेव्हा सगळ्या वासनांमधून सगळ्या वृत्तींमधून निवृत्त होईल, बहिर्मुख असलेलं चित्त जेव्हा अंतर्मुख होईल आणि आत्म्यामध्ये जेव्हा लीन होईल, तेव्हाच ब्रह्माचं ज्ञान होणार आहे. आणि अशा वेळी काय होतं? चित्त उपशम पावतं. आणि चित्त उपशम पावल्यानंतर साधकाला परमपदाची प्राप्ती होते. समजतंय का? होय. हा. निर्विशेष ब्रह्म यावर टीपालेहामध्ये प्रश्न येऊ शकतो, किंवा जगताची निर्मिती कशी झाली असा पण प्रश्न येऊ शकतो. तर त्याचं उत्तर देताना वसिष्ठ या प्रश्नाचे उत्तर देताना ब्रह्माचे वर्णन करतात असं लिहायचं आणि हे निर्विशेष ब्रह्माचं वर्णन करायचं. आणि तिथून मग पुढे बीज परंपरा लिहायची आहे. म्हणजे ब्रह्म हे निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार ब्रह्मापासून जगताची निर्मिती ही बीज परंपरेपासून किंवा बीज परंपरेतून होते, असं लिहून मग खाली बीज परंपरा लिहायची. म्हणजे या निर्गुण निराकार ब्रह्माला वासना रूपी वेलींनी घेरलेलं आहे. त्याच्यापासून निर्माण झालेलं जगत हे एका महाकाय वनाप्रमाणे आहे. आणि या जगत रूपी वनाला सतत मोहजालाचं पाणी दिल्यामुळे ते फोफावत आहे. निर्विशेष ब्रह्म हा या वनाचा मोठा आधारभूत पर्वत आहे आणि त्यावर राहणाऱ्या निरनिराळ्या लोकजाती हे त्यातले वृक्ष आहेत. देव आणि दानव हे त्या वृक्षावरील पक्षी आहेत. निळे मेघ हे त्याचे पल्लव असून विजा या त्याच्या मंजिऱ्या आहेत. त्यानंतर शेकडो नक्षत्रांनी आकाश मनोहर व्हावे तसे अनेक जीवांनी हे वन जे आहे ते मनोहर किंवा सुशोभित झालेले आहे. 14 भुवनातील अनंत जातींची भूते त्यावर आपली उपजीविका करत आहे. आणि संसार रूपी वेल अशा या जगतरूप अरण्याला किंवा ब्रह्माला व्यापून राहिलेली आहे. आणि त्यानंतर तुम्ही अं एखादं डायग्राम काढून ते निर्विशेष ब्रह्माची बीज परंपरा लिहू शकता. म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्म आहे, त्याच्यातून जगत उत्पन्न झालेलं आहे. त्या जगतामध्ये निरनिराळी शरीर आहेत सजीव. त्या शरीराचं जे बीज आहे ते चित्त आहे. चित्ताचं बीज प्राणस्पंद वासना आणि प्राणस्पंदातून उत्पन्न होते संवित. तर ही अशी बीज परंपरा लिहायची आणि त्यानंतर अशी डायग्राम काढून मग या निर्विशेष ब्रह्माचं वर्णन करायचं. ठीक आहे. होय. हा. तर 91व्या सर्गामध्ये आणखी एक संकल्पना किंवा आणखी एक सांगितलेलं आहे वसिष्ठांनी, की आता जर परमपदाची प्राप्ती करून घ्यायची असेल माणसाला जर परमपदाची प्राप्ती करून घ्यायचं असेल, या निर्विशेष ब्रह्मापर्यंत जर पोचायचं असेल, निर्विशेष ब्रह्माचं जर ज्ञान करून घ्यायचं असेल, तर काय करायला पाहिजे? तर यासाठी वसिष्ठ मुनी सांगतायत की यासाठी आधी वासना क्षय झाला पाहिजे. म्हणजेच चित्त नाश व्हायला पाहिजे. जेव्हा चित्त नाश होईल, वासना क्षय होईल, तेव्हाच चित्त हे अंतर्मुख होईल आणि आत्म्याकडे वळेल आणि त्याला ब्रह्माचं ज्ञान होईल. आता इथं वासनाक्षय म्हणजेच चित्तनाश म्हणजेच अचित्तत्व म्हणजेच सत्व म्हणजेच जीवनमुक्त आणि म्हणजेच मनोनाश, हे सगळे एकाच म्हणजे समानार्थी शब्द आहेत. वासनाक्षय, चित्तनाश, अचित्तत्व, सत्व, जीवनमुक्त, मनोनाश, यावर कुठलाही शब्द जरी आला तरी उत्तर हे एकच असणार आहे. ठीक आहे. तर इथे वसिष्ठ मुनी असं सांगतायत की चित्त जे आहे ते अतिशय चंचल आहे. ते आता आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की चित्त काही एका जागी स्थिर राहत नाही. किती जरी धारणा करायचा प्रयत्न केला तरी चित्तामध्ये वेगवेगळे विचार येतात. चित्त इकडे तिकडे भरकटत राहतं. त्यामुळे चित्त हे अतिशय चंचल आहे आणि हे चित्तच जन्म मृत्यू जरा व्याधी या सगळ्यांचं कारण आहे. कारण चित्तवृत्ती ज्या आहेत त्या वासनेच्या पाठीमागे लागलेल्या असतात. चित्त बहिर्मुख आहे, विषयांच्या मागे लागतं. त्या विषयांचा उपभोग घेत असताना त्याच्या वाट्याला सुख आणि दुःख हे येत असतं. आणि त्या सुख दुःखातून जी कर्म केली जातात त्या कर्माची फळं भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा माणसाला मृत्यू येऊन पुन्हा पुन्हा त्याला
जन्म मिळतो. तर अशा प्रकारे हे चित्त अतिचंचल असल्यामुळं जन्म मृत्यू जरा व्याधी याला ते कारणीभूत ठरतं. आता चित्ताच्या या अतिचंचलतेमुळंच मनुष्याला सगळ्या प्रकारची दुःख प्राप्त होत असतात. जे काही त्रास दुःख जे काही माणसाला सहन करावं लागते ते या चित्ताच्या अतिचंचलतेमुळंच करावं लागते. आणि त्याच्यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे चित्तनाश. चित्ताची जी अतिचंचलता आहे ती थांबवण्यासाठी म्हणून काय करायला पाहिजे, तर चित्त नाश करावा लागेल असं वसिष्ठ श्रीरामांना सांगतायत. आता जेव्हा जेव्हा चित्त ग्राह्य आणि त्याज्य या दोघांविषयी कसलीच भावना करत नाही, सर्व भावनांचा त्याग करून ज्यावेळी ते स्थिर राहतं तेव्हा चित्त उत्पन्न होत नाही, म्हणजे चित्त नाश होतो असं महर्षी सांगतात. जे ग्राह्य आणि त्याज्य म्हणजे कोणत्या गोष्टी आपण ग्रहण करायच्या आहेत, कोणत्या गोष्टीचा आपण त्याग करायचे, असं म्हणजे कुठली पण ग्राह्य गोष्ट असू दे किंवा त्याज्य गोष्ट असू दे, या दोघांविषयी कसलीच भावना जेव्हा चित्तामध्ये राहत नाही, कुठलीच भावना कुठलंच आकर्षण हे चित्तामध्ये उरत नाही, सर्व भावनांचा त्याग करून चित्त जेव्हा स्थिर होतं एकाग्र होतं तेव्हाच चित्त नाश होतो असं आपण म्हणू शकतो. जेव्हा मन कोणत्याच प्रकारचं मनन करेन असं होतं, मनन करेन असं होतं म्हणजे मनामध्ये कोणत्याच प्रकारचे विचार उत्पन्न होत नाहीत, चांगले पण नाही वाईट पण नाही, हे हवंय नाही ते नको आहे नाही, कुठल्याच प्रकारचे चित्त कुठल्याच प्रकारचे विचार किंवा कुठल्याच प्रकारच्या भावना जेव्हा मनामध्ये उत्पन्न होत नाहीत त्यावेळी अत्यंत शांतता देणारी अशी अमनस्कता उदय पावते. म्हणजे ज्यावेळी चित्त शांत असतं, चित्तामध्ये कोणत्याच गोष्टीचं मनन होत नाही, त्यावेळी चित्त अतिशय शांत होतं आणि त्याला असं त्या अवस्थेला अमनस्कता असं म्हटलेलं आहे. अमनस्कता अमनस्कता उदय पावते म्हणजे काय, तर मनामध्ये कोणत्याच प्रकारचे विचार येत नाहीत, चांगले नाही वाईट नाहीत, हे पाहिजे नाही ते नको नाही, काहीच नाही, कुठल्याच प्रकारचे विचार संकल्प मनामध्ये जेव्हा निर्माण होत नाहीत तेव्हा अत्यंत शांती देणारी अशी अमनस्कता उदय पावते. ज्याप्रमाणे आकाश निरभ्र असतं, आकाश जेव्हा निरभ्र असतं, ज्या कोणत्याच प्रकारचे पांढरे काळे ढग आकाशामध्ये नसतात, आकाश जसं निरभ्र असतं तसं संवितात जेव्हा काहीच स्फुरत नाही तेव्हा हृदयामध्ये चित्त उत्पन्न होत नाही. संवितात जेव्हा काहीच स्फुरत नाही म्हणजे आपल्याला मनामध्ये कोणत्याच संवेदना जेव्हा उत्पन्न होत नाही त्यावेळी काय होतं, हृदयात चित्त उत्पन्न होत नाही, म्हणजे चित्त हे अंतर्मुख होतं, आत्म्याकडे वळतं, ते स्थिर आणि एकाग्र होतं. जेव्हा कुठल्याच संवेदना निर्माण होत नाही त्यावेळी चित्त हे स्थिर आणि एकाग्र होतं, हृदयात चित्त उत्पन्न होत नाही असं म्हटलेलं आहे इथं. कारण का, तर जेव्हा प्राणस्पंद उत्पन्न होतो, जेव्हा प्राणस्पंद होतो, प्राणस्पंद जेव्हा नाड्यांमधून वाहत असतो तेव्हाच संवेदना उत्पन्न होतात आणि त्यातूनच चित्ताची उत्पत्ती होते. परंतु जेव्हा कोणत्याच संवेदना उत्पन्न होत नाही, जेव्हा संवितामध्ये काहीच स्फुरत नाही तेव्हा मात्र हृदयामध्ये चित्त उत्पन्न होत नाही. मनामध्ये जेव्हा कुठल्याही पदार्थाचं आसक्तीनं आपण चिंतन करतो ते कुणामुळं, चित्तामुळं, वासना या चित्तात निर्माण होतात. परंतु कोणत्याच पदार्थाच्या आसक्तीचं जेव्हा आपण चिंतन करत नाही त्यावेळी चित्त नाश झाला असं म्हटलं जातं. आता चित्ताचं स्वरूप त्यांनी इथं सांगितलेलं आहे. चित्त म्हणजे काय, चित्ताचं स्वरूप काय आहे, तर मनामध्ये एखाद्या पदार्थाच्या विषयी आसक्ती निर्माण होते आणि त्या आसक्तीचं जेव्हा मनामध्ये चिंतन चालू असतं त्यालाच तेच चित्त आहे, म्हणजे ते असंच चित्ताचं स्वरूप आहे. मनामध्ये पदार्थांच्या आसक्तीने चिंतन करणं हेच चित्ताचं स्वरूप आहे. म्हणजे मनामधल्या ज्या इच्छा आकांक्षा वासना, हे पाहिजे ते पाहिजे, असं नको तसं नको, हे जे आसक्तीयुक्त जे चिंतन असतं मनामध्ये तेच चित्ताचं स्वरूप आहे. परंतु जेव्हा असं चिंतन होत नाही, म्हणजे मनामध्ये कोणत्याच प्रकारची आसक्ती उरत नाही किंवा कुठल्याही बाह्य पदार्थाविषयी आकर्षण निर्माण होत नाही तेव्हा अचित्तत्व निर्माण होतं आणि त्यालाच सत्व असं म्हटलं जातं. अचित्तत्व म्हणजे काय,
तर जेव्हा मनामध्ये आसक्ती उत्पन्न होते त्यावेळी चित्त, त्याला त्या आसक्तीला चित्त असं म्हटलं जातं. परंतु जेव्हा मनामध्ये कोणत्याच आसक्तीचं चिंतन होत नाही त्यावेळी चित्तच नसतं तिथं, म्हणून त्याला अचित्तत्व असं म्हटलेलं आहे. आणि या अचित्तत्वालाच सत्व असं म्हटलेलं आहे. सत्व का म्हटलंय बरं? अचित्तत्वालाच सत्व असं म्हटलंय, त्याचं कारण ज्यावेळी मनामध्ये कोणतीच आसक्ती नसते त्यावेळी रजोगुण आणि तमोगुण हे कमी कमी होतात, म्हणजे ते नुसते नाममात्र उरतात रजोगुण आणि तमोगुण, आणि सत्वगुण हा सगळ्यात जास्त वाढतो. म्हणून अचित्तत्वाला सत्व असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता बाह्य विषयांचं स्मरण न करता प्रत्येक वस्तू परमार्थ स्वरूप पाहणं हेच अचित्तत्व आहे. बाह्य जे विषय आहेत सगळे बाहेरच्या जगातले, ज्याच्याकडं सतत इंद्रिय धावत असतात, तर या बाह्य विषयांचं, कोणत्याच बाह्य विषयाचं स्मरण करायचं नाही आणि प्रत्येक पदार्थाला परमार्थ स्वरूप पाहायचं. म्हणजे प्रत्येक पदार्थ जो आहे तो ब्रह्म आहे असं समजायचं, परमात्मा आहे असं समजायचं, आणि त्याचं चिंतन करायचं नाही किंवा त्या विषयांचं स्मरण करायचं नाही. यालाच अचित्तत्व असं म्हटलंय. आणि असं अचित्तत्व जेव्हा प्राप्त करतो पुरुष, कोणताही पुरुष, पुरुष किंवा स्त्री, व्यक्ती कोणीही, जे अशा प्रकारचं अचित्तत्व प्राप्त करतात, म्हणजेच ज्याचं चित्त एकाग्र झालेलं आहे, आत्म्याच्या ठिकाणी उपशम पावलेला आहे, अशा पुरुषालाच जीवनमुक्त असं म्हटलं जातं. आता जीवनमुक्त पुरुष, ज्याच्या चित्तामध्ये कोणत्याच भावना नाही आहेत, कोणतीच आसक्ती नाही आहे, त्याच्या मनामध्ये कोणत्याच मनन किंवा चिंतन चालू नाहीये, असं ज्याचं मन आहे की असं ज्याचं चित्त आहे, अचित्तत्व ज्याच्यामध्ये निर्माण झालेलं आहे, त्याला जीवनमुक्त पुरुष म्हणतात. आणि असा जो जीवनमुक्त पुरुष असतो तो आतून सर्व आस्था सोडून आणि स्वरूपाचे सतत अनुसंधान करून शांत मनानं प्रारब्ध प्राप्त व्यवहार करीत असतो. आणि त्यामुळे त्याचे जे चित्त आहे ते अचित्तच राहतं. जीवनमुक्त जो पुरुष आहे त्याच्या मनातून सगळ्या आस्था या निघून गेलेल्या आहेत. म्हणजे त्याला कोणत्याच पदार्थाविषयी किंवा कोणत्याच गोष्टीविषयी आसक्ती नाहीये, तो त्याला चिकटलेला नाहीये. तो फक्त साक्षी भावानं त्या विषयांकडे पाहत आहे. आणि तो सतत काय करतो तर स्वरूपाचे अनुसंधान करतो किंवा स्वरूपाचं चिंतन करतो आणि शांत मनानं प्रारब्ध प्राप्त व्यवहार करीत असतो. स्वरूपाचं चिंतन म्हणजे काय? स्वरूप म्हणजे आपलं स्वतःचं रूप. स्वरूप काय आहे? तर आत्मा. आत्मा हे आपलं मूळ स्वरूप आहे. तर स्वरूपाचं चिंतन म्हणजे तो स्वतःच्या आत्म्याचं चिंतन नेहमी करत असतो, स्वतःच्या आत्म्याविषयीच नेहमी चिंतन करत असतो. आणि शांत मनानं प्रारब्ध प्राप्त व्यवहार, म्हणजे जे काही व्यवहार त्याच्या वाट्याला आलेले आहेत, जे काही व्यवहार त्याला करावे लागणार आहेत, मग त्या जबाबदाऱ्या असतील किंवा काही कर्तव्य असतील किंवा काही दैनंदिन व्यवहार असतील, मग ते शारीरिक असतील, सामाजिक असतील, कौटुंबिक असतील, तर ते व्यवहार हे कुठल्याही विषयाला चिकटून न राहता, मनामध्ये कुठलीही आसक्ती आस्था न ठेवता तो शांत मनाने प्रारब्ध प्राप्त व्यवहार करीत असतो. पण तो कुठल्याही विषयाबद्दल आसक्ती मनामध्ये ठेवत नाही. त्याचं जे चित्त आहे ते आत्म्याच्या ठिकाणी उपशांत झालेलं असतं, म्हणून त्याचं चित्त हे अचित्तच राहतं असं म्हटलेलं आहे. आता मुक्त पुरुष जो आहे तो वासनेच्या रसाचं ध्यान करूनही त्याच्या मनात विषयासक्ती उत्पन्न होत नाही आणि त्याचे चित्त जे आहे ते अचित्तते प्राप्त होते. आणि अशी अचित्तता प्राप्त झालेल्या चित्ताला सत्व असं म्हणतात. म्हणजे जीवनमुक्त पुरुष जो आहे तो वासनेच्या रसाचं ध्यान करतो. ध्यान करतो म्हणजे काय? आता समोर जे काही पदार्थ आलेले आहेत ते तो खात असतो, परंतु त्या विषयाला तो चिकटून राहत नाही. किंवा आता हे पुन्हा कधी खायला मिळेल किंवा हे कसं झालंय काय, कसं मिळवायचं, अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचे विचार किंवा चिंतन त्याच्या चित्तामध्ये असत नाही. त्याच्या मनामध्ये विषयासक्ती असत नाही. विषयाचं तो ग्रहण करतो पण त्या विषयाबद्दल त्याला आसक्ती असत नाही.
म्हणून त्याचं चित्त हे अचित्ततेस प्राप्त होतं असं म्हटलंय. आणि अशी अचित्तता प्राप्त झालेल्या चित्ताला सत्व असे म्हणतात. कारण ज्यावेळी कुठलीही विषयासक्ती राहत नाही त्यावेळी रजोगुण आणि तमोगुण हे नाममात्र उरलेले असतात आणि चित्तामध्ये पूर्णपणे सत्वगुण हा भरून राहिलेला असतो. सगळ्यात जास्त सत्वगुण हा वाढलेला असतो. म्हणून अशा अचित्तत्वाला सत्व असं म्हटलेलं आहे. आता जीवनमुक्त पुरुषाची जी वासना आहे ती घन नसते. त्यामुळं ती पुनर्जन्माला कारण होणारी नसते. म्हणजे तो केवळ व्यवहार म्हणून विषयांचं सेवन करत असतो. त्या विषयाबद्दल त्याला आसक्ती असत नाही. तर आता हो म्हणजे डोळे बघितल्यानंतर तर सहा घरीच आहे, घरी आलोय, 6 सव्वा 6 पर्यंत मंदिराकडे येतो. म्यूट करा, माईक म्यूट करा. हा. तर असा जो जीवनमुक्त पुरुष असतो त्या पुरुषाची जी वासना जी आहे ती घन नसते. म्हणजे भूक लागली की ती भूक भागण्या एवढंच तो खातो. किंवा डोळे उघडल्यानंतर समोरचं जग दिसतंय, जे दिसतंय ते तो पाहतो, परंतु त्याबद्दल त्याला आसक्ती असत नाही. म्हणजे आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर अजिबात मोबाईल बघितलाच नाही असा एकही दिवस आपला जात नाही. म्हणजे काही कारण असो नसो आपण मोबाईल हातात घेणार, कुणाचे मेसेज आलेत बघणार, युट्यूबवरचे व्हिडिओ बघणार, म्हणजे काही कारण असो नसो आपण मोबाईल बघतच असतो. परंतु का का असं होतं? कारण त्या विषयाबद्दल आपल्याला प्रचंड आसक्ती आहे. तर असं हा जीवनमुक्त जो पुरुष आहे त्याला तशी आसक्ती असत नाही. तो दैनंदिन व्यवहार करत असतो, विषयांचं ग्रहण करत असतो, पण ते केवळ एक गरज म्हणून करत असतो किंवा कर्तव्य म्हणून करत असतो. त्याला त्या विषयाबद्दल अजिबात आसक्ती असत नाही. म्हणून जीवनमुक्त पुरुषाची वासना ही घन असते असं म्हणतात. त्यामुळं ती पुनर्जन्माला कारणीभूत होणारी नसते. आता हा जो जीवनमुक्त पुरुष आहे तो सत्वस्थ असतो. सत्वस्थ म्हणजे काय? तर त्याच्या चित्तामध्ये रजोगुण तमोगुण हे कमी झालेले असतात. इतके कमी झालेले असतात की ते केवळ निवळ नाममात्र उरलेले असतात आणि पूर्णपणे त्याचं चित्त हे सत्व गुणांनी प्रकाशित झालेलं असतं. म्हणून तो पुरुष सत्वस्थ असतं असं म्हणतात. जसं कुंभाराच्या चक्राच्या भ्रमणाप्रमाणे तो कुंभाराचं जे चाक आहे ते कसं सतत फिरत असतं, त्याप्रमाणे तो जीवनमुक्त पुरुष निर्लेप मनानं सगळे व्यवहार करीत असतो. म्हणजे केवळ विषयांकडे तो साक्षी भावानं पाहतो आणि केवळ एक व्यवहार म्हणून, दैनंदिन व्यवहार म्हणून त्या विषयांचं तो ग्रहण करत असतो. त्या विषयाबद्दल त्याला अजिबात आसक्ती असत नाही. त्यानंतर जीवनमुक्त पुरुषाच्या ज्या वासना आहेत त्या भाजलेल्या बियाप्रमाणे दग्धबीज झालेल्या असतात. म्हणजे भाजलेल्या बीला जसं अंकुर फुटत नाही, तुम्ही त्याला जमिनीत पेरा, कितीही पाणी घाला, काही करा, ते भाजलेली जी बी आहे, जळलेली जी बी आहे त्याला कधीही अंकुर फुटत नाही. त्याप्रमाणे या जीवनमुक्त पुरुषाचं जे चित्त आहे ते दग्धबीज झालेलं असतं. म्हणजे त्याच्या चित्तामध्ये पुन्हा कधीही वासना निर्माण होत नाही. त्यामुळं ते पुनर्जन्म रहित असतं आणि वासनाहीन झालेलं असतं. आणि वासना या दग्धबीज झाल्यामुळं त्याला पुन्हा कधीही अंकुर फुटत नाही. अशा प्रकारे हे जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन आहे. मला मी डायग्राम शेअर करते. जीवनमुक्त जो पुरुष आहे त्याच्यामध्ये अमनस्कतेचा उदय झालेला असतो. म्हणजे त्याच्या चित्तामध्ये किंवा त्याचं मन हे कोणत्याच प्रकारचं चिंतन करत नाही, मनन करत नाही. अचित्तत्वाचे निर्माण म्हणजे चित्तामध्ये कोणत्याही प्रकारच्या वासना निर्माण होत नाही, विषयासक्ती नष्ट होते आणि तो काय करतो? निर्लेप कर्मे करत असतो. म्हणजे तो कर्म करत असतो परंतु त्या कर्माला तो चिकटून राहत नाही किंवा त्याच्याविषयी कोणत्याही प्रकारची आसक्ती त्याच्यामध्ये असत नाही. नंतर वासना ज्या आहेत त्या दग्धबीज झालेल्या आहेत. भाजलेल्या बीला जसा अंकुर फुटत नाही त्याप्रमाणे त्याच्या चित्तामध्ये पुन्हा वासनांचे अंकुर फुटत नाहीत. नंतर जीवनमुक्त पुरुषाचं जे चित्त आहे ते सत्व रूपाला प्राप्त झालेलं असतं. म्हणजेच त्याच्या चित्तातले रजोगुण तमोगुण हे नाममात्र उरलेले असतात
आणि सत्वगुणानेच त्याचं चित्त हे भरून राहिलेलं असतं. म्हणून जीवनमुक्त पुरुषाचं जे चित्त आहे ते सत्व रूपाला प्राप्त झालेलं असतं. ते ज्ञान पारंगत आणि अचित्त असतात. ते समाधी अवस्थेपर्यंत पोचलेले असतात. आत्मा परमात्म्यामध्ये एकरूपता आलेली असते आणि त्यामुळं त्यांना सर्व प्रकारचं ज्ञान मिळालेलं असतं. म्हणून ते ज्ञान पारंगत झालेले असतात आणि अचित्त असतात, म्हणजे त्यांच्या चित्तात कोणत्याही वासना निर्माण होत नाहीत आणि त्यांचा देहांत झाला असता ते आकाश रूप होतात असं सांगितलेलं आहे त्यांनी. जेव्हा असे जीवनमुक्त पावतात त्यावेळी ते आकाश रूप होतात असं वसिष्ठांनी इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर हे झालं जीवनमुक्त पुरुष. आता इथे चित्त नाश करण्यासाठी वसिष्ठांनी चित्ताला वृक्षाची उपमा दिलेली आहे. चित्त जे आहे त्या चित्ताला वसिष्ठांनी चित्त वृक्षाची उपमा दिलेली आहे आणि तो चित्त वृक्षाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि मग चित्तनाश कसा करायचा हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर चित्तनाश जो आहे तो करण्यासाठी आधी त्यांनी चित्ताचं वर्णन केलेलं आहे आणि चित्ताचं वर्णन करण्यासाठी त्यांनी चित्ताला चित्त वृक्षाची उपमा दिलेली आहे. ठीक आहे. तर चित्त जे आहे हा चित्त एक वृक्ष आहे आणि हा चित्त जो आहे तो एक प्रकारचा वृक्ष आहे आणि सुखदुःखांनी व्याकुळ झालेलं जे मन आहे ते त्या चित्तवृक्षाचं स्पंदन आहे. त्या चित्तवृक्षाचं जे स्पंदन आहे म्हणजे कुठलाही प्राणी असतो त्यावेळी त्याच्या हृदयात त्याचं स्पंदन चालू असतं, तसं वृक्ष किंवा वनस्पती जे आहेत ते सुद्धा एक सजीव आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा स्पंदन हे असतं, त्यांचे सुद्धा श्वासोच्छ्वास हा चालू असतो. म्हणून चित्त हा एक वृक्ष आहे आणि सुखदुःखांनी व्याकुळ झालेलं मन जे आहे ते त्या चित्तवृक्षाचं स्पंदन आहे असं म्हटलेलं आहे. शरीर हे त्या चित्तवृक्षाचं मोठं फळ आहे. आपलं जे शरीर आहे ते या चित्तवृक्षाचं मोठं फळ आहे. कर्तव्य यास त्याच्या पालवीने तो सभोवार फोपावला आहे. या चित्तवृक्षाची जी पालवी आहे किंवा जी पानं आहेत ती पानं म्हणजे कर्तव्य. कर्तव्य म्हणजे काय, आपण जे काय कर्म करत असतो तर ती कर्म जी आहेत त्याच्या पालवीनं तो सभोवार पसरलेला आहे किंवा फोफावलेला आहे. नंतर कृतीच्या वेलींनी तो वृक्ष वेष्टित आहे. या वृक्षावर अनेक वेलींनी तो वेढलेला आहे चित्तवृक्ष. तर या वेली म्हणजे काय आहेत तर कृतींच्या वेली. कृती म्हणजे आपण जे काय करतो, कर्म करत असतो, चांगलं वाईट धर्म अधर्म, हे जी काही आपली कर्म आहेत त्या कर्मांच्या वेलींनी तो चित्तवृक्ष वेष्टित झालेला आहे किंवा वेढलेला आहे. नंतर तृष्णेच्या कृष्ण सर्पानं त्याला विळखा घातलेला आहे. तृष्णा म्हणजेच काय तर वासना. मला हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, ही जी तृष्णा आहे ह्या तृष्णेला कृष्ण सर्पाची म्हणजे काळ्या कुट्ट सर्पाची उपमा वसिष्ठांनी दिलेली आहे. तर तृष्णेच्या कृष्ण सर्पाने या चित्तवृक्षाला विळखा घातलेला आहे. त्यानंतर राग आणि रोग हे या बकांचे तो वस्तीस्थान आहे. राग आणि रोग. राग म्हणजे काय, राग हा एक क्लेश आहे ना, क्लेशांपैकी राग हा एक क्लेश आहे. राग म्हणजे काय, आसक्ती. आवड. हा, प्रत्येक वस्तूविषयी किंवा बाह्य विषयाबद्दल प्रचंड आसक्ती. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर एखादी आपली वस्तू असते आपल्याकडं, ती किती जुनी झाली, किती जीर्ण झाली तरी ती आपल्याला टाकून द्यावीशी वाटत नाही. हे काय आहे तर त्या वस्तूविषयीची प्रचंड आसक्ती आहे. तर ही आसक्ती जी आहे यालाच राग असे म्हटलेलं आहे. राग याचा सर्वसामान्य अर्थ राग म्हणजे प्रेम. त्याच्यातूनच मराठीमध्ये अनुराग हा शब्द निर्माण झालाय. राग म्हणजे प्रेम आणि राग म्हणजे क्रोध नव्हे. क्रोध वेगळा आणि राग वेगळं. राग म्हणजे प्रेम किंवा
आसक्ती, प्रचंड आसक्ती. आणि रोग, रोग म्हणजे प्रचंड आसक्तीतूनच रोग निर्माण होतात. आता डायबिटीस आहे, पण ते गोड पदार्थांविषयी इतकी आसक्ती आहे की ते त्याच्यावर कंट्रोल ठेवू शकत नाही माणूस, खातो ते, आणि त्यामुळं काय होतं, रोग निर्माण होतात. तर राग आणि रोग, आसक्ती आणि त्याच्यामुळे निर्माण होणारे आजार किंवा रोग, ह्यांना बकांची किंवा बगळ्यांची उपमा दिलेली आहे. आणि हे राग आणि रोगरूपी जे बक आहेत, जे बगळे आहेत, त्यांचं हा चित्तवृक्ष वसतिस्थान आहे. आता या चित्तवृक्षाचे मूळ कुठे आहे, मूळ काय आहे, तर अज्ञान हे चित्तवृक्षाचं अतिदृढ असं मूळ आहे. अज्ञान म्हणजेच अविद्या, या अविद्येतूनच पुढचे सगळे क्लेश निर्माण होतात आणि त्यामुळंच वासना निर्माण होतात. त्या वासनापूर्तीसाठी माणूस कर्म करतो, त्या कर्मातून पुन्हा दुःख निर्माण होतं, त्या कर्माची फळं भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तर अशा प्रकारे अज्ञान किंवा अविद्या जी आहे ती या चित्तवृक्षाचं अतिदृढ असं मूळ आहे. त्यातून मनुष्याला बाहेर पडणं अतिशय कठीण आहे. त्यानंतर या वृक्षावर इंद्रिय रूपी पक्षी लीन होऊन राहिलेले आहेत. इंद्रिय रूपी पक्षी, आपली जी इंद्रिय आहेत, 11 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 उभयात्मक इंद्रिय मन, ही जी 11 इंद्रिय आहेत ही सतत बहिर्मुख आहेत, सतत बाह्य विषयांकडे धावत असतात, सतत त्या बाह्य विषयांचं ग्रहण करण्यासाठी संघर्ष करत असतात. तर आणि त्याच्यामुळंच चित्तामध्ये अनेक प्रकारचं दुःख वाटायला येतं. म्हणून या वृक्षावर इंद्रिय रूपी पक्षी लीन होऊन राहिलेले आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. पक्षी जे आहेत ते इंद्रिय रूपी आहेत असं म्हणतात. म्हणून वसिष्ठ मुनी काय म्हणतात की हे रामा, वासनेचा क्षय केला असता सोसाट्याचा वारा जसा पिकलेल्या फळांना पाडतो, त्याप्रमाणे चित्तवृक्ष क्षणार्धात उन्मळून पडतो, म्हणजे चित्तनाश होतो. म्हणून ते सांगतायत रामाला की वासनेचा क्षय केला पाहिजे, वासना आधी कमी केल्या पाहिजे. जेव्हा वासनेचा क्षय केला जातो त्यावेळी हा चित्तवृक्ष जो आहे तो उन्मळून पडतो. जसं सोसाट्याचा वारा आल्यानंतर पिकलेली फळं गळून पडतात, त्याप्रमाणे वासनेचा क्षय केला असता चित्तवृक्ष हा क्षणार्धात उन्मळून पडतो आणि त्यामुळं काय होतो, चित्तनाश होतो. चित्त जे आहे, हा चित्त हे वावटळीतील धुळीचा लोळ आहे असं म्हणतात. म्हणजे लौकिक धुळीचा जो लोळ आहे, जसा सर्व दिशांना धुरकट करून सोडतो, तसं या चित्तानं सर्व आशावानांना पंडुरोगी बनवलेले आहे. म्हणजे जेव्हा सोसाट्याचा वारा सुटतो त्यावेळी सगळी धूळ अशी वर उडते. वावटळीतील धुळीचा लोळ जो आहे, असा जर धुळीचा लोळ उठला तर आपल्याला त्या धुळीमुळं समोरचं काही दिसत नाही, सगळ्या दिशा अशा धुरकट होऊन जातात. त्याप्रमाणे या चित्तानं सर्व आशावानांना पंडुरोगी बनवलेले आहे. म्हणजे सर्व लोकांना असं धुरकट धुरकट दिसायला लागतं, पंडुरोगी बनवलेलं आहे. लौकिक धूळ जी आहे ती लोकांच्या डोळ्यांना जशी झाकून टाकते, धूळ उडाली की काय होतं, आपण पटकन डोळे मिटतो, कारण धूळ ही डोळ्यात जाते. त्यामुळं लौकिक धूळ जशी लोकांच्या डोळ्यांना झाकून टाकते, त्याचप्रमाणे या चित्त धुळीने पूर्ण चित्त रूपाला आणि मानवाला झाकून टाकलेलं आहे. या चित्तामध्ये वासना निर्माण होतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपलं चित्त हे बाह्य विषयाकडं धावत असतं आणि त्यामुळं काय होतं की त्या चित्ताला आत्म्याचा विसर पडतो. या चित्तधुळीने पूर्ण चित्त रूपाला किंवा मानवाला झाकून टाकलेले आहे आणि ही चित्तधूळ मेघांप्रमाणे चंचल आहे. जसं आकाशामध्ये जेव्हा ढग येतात तर ते ढग एकाच जागी स्थिर राहत नाहीत, ते सतत पुढे पुढे जात असतात, ती चंचल असतात ढग. त्याप्रमाणे ती चित्तधूळ मेघांप्रमाणे चंचल आहे आणि तृष्णारूपी गवताच्या काड्यांनी व्याप्त आहे. तृष्णारूपी गवताच्या काड्या म्हणजे त्या धुळीमध्ये गवताच्या काड्या सुद्धा उडत असतात. तर इथे त्या गवताच्या काड्या जशा लौकिक धुळीत उडतात, तसं ह्या चित्तामध्ये काय आहे, तृष्णा आहे. तृष्णा, सतत तृष्णा असते, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे.
मिळालं की मला पुढचं लगेच काहीतरी पाहिजे, ते मिळालं की पुन्हा अजून काहीतरी पाहिजे. म्हणजे ही जी तृष्णा आहे ती कधीच संपत नाही. तर चित्तधूळ ही मेघाप्रमाणे चंचल आहे आणि तृष्णारूपी गवताच्या काड्यांनी व्याप्त आहे. म्हणजे या चित्तामध्ये सतत तृष्णा ही चालूच असते कुठल्या नाही कुठल्या विषयाबद्दल. आणि विषय जाताचा त्याग केला असता, म्हणजे बाह्य विषयांचा त्याग केला असता, प्राणस्पंद आणि वासना यांचा समूळ नाश होतो. विषय जाताचा त्याग केला असता प्राणस्पंद आणि वासना यांचा समूळ नाश होतो आणि संवित शांत होतं. जेव्हा चित्तवृत्ती शांत होतात, चित्त बहिर्मुख न होता अंतर्मुख होतं आणि आत्म्याकडे वळतं, त्यावेळी काय होतं, चित्त हे एकाग्र आणि स्थिर होतं, शांत होतं. आणि त्यामुळंच प्राणस्पंद आणि वासना यांचा समूळ नाश होतो आणि संवित शांत होते. म्हणजे चित्तात उत्पन्न होणाऱ्या ज्या संवेदना आहेत प्राणस्पंदामुळं, त्या शांत होतात, संवेदना निर्माण होत नाहीत. जसं तेला वाचून तीळ संभवत नाही, तसं संविता वाचून विषयांचं अस्तित्व संभवत नाही आणि चित्तवृक्ष हा मुळापासून उन्मळून पडतो. जसे तिळा वाचून तेल संभवत नाही, सॉरी, तेला वाचून तीळ नाही, तिळा वाचून तेल संभवत नाही, तसं संवित वाचून विषयांचं अस्तित्व संभवत नाही. आपल्याला जेव्हा प्राणस्पंद होतो तेव्हाच संवेदना निर्माण होतात आणि संवेदना जेव्हा निर्माण होतात तेव्हाच वासना निर्माण होतात. किंवा आपल्याला ते संवित म्हणजे संवेदना निर्माण झाल्यानंतरच आपल्याला विषयांचं ज्ञान होतं आणि विषयांचं ज्ञान झाल्यानंतर त्या मिळवण्याची वासना चित्तामध्ये निर्माण होते. परंतु या विषय जाताचा जर त्याग केला तर प्राणस्पंद आणि वासना यांचा समूळ नाश होतो आणि संवित शांत होतं आणि संवित वाचून विषयांचं अस्तित्व संभवत नाही. त्यामुळं हा जो चित्तवृक्ष आहे तो मुळापासून उन्मळून पडतो आणि चित्तवृक्ष उन्मळून पडतो म्हणजेच चित्त नाश होतो आणि चित्त नाश झाल्यानंतर चित्त हे आत्म्याच्या ठिकाणी उपशांत होतो आणि तो पुरुष जीवनमुक्त होतो. तर अशा प्रकारे चित्तवृक्षाचं वर्णन हे वसिष्ठांनी केलेलं आहे. ठीक आहे. आता यानंतर वसिष्ठांनी ज्ञानाचा महिमा सांगितलेला आहे. जेव्हा चित्त नाश होतो, चित्त नाश झाल्यानंतर चित्त हे अंतर्मुख होतं आणि आत्म्याकडे वळतं. आत्म्याकडे जेव्हा चित्त वळतं त्यावेळी त्याची अविद्या नष्ट होते आणि त्याला ब्रह्मज्ञान किंवा आत्म्याचं ज्ञान हे पुरुषाला होतं. तर हे जे ज्ञान आहे ते अतिशय महत्वाचं आहे आणि या ज्ञानामुळेच माणसाला मोक्ष प्राप्ती होऊ शकते. म्हणून ज्ञान मार्गाने मोक्ष प्राप्ती किंवा ज्ञानाचा महिमा इथं वसिष्ठांनी वर्णन केलेलं आहे. आता आपल्या भ्रमामुळं म्हणजे जसं सत जगताचा जसा भ्रम होतो, असत जगताचा सत भ्रम होतो माणसाला. त्या भ्रमामुळं किंवा अविद्येमुळं आपल्याला संवितच्या ठिकाणी संवेद्य दिसू लागतं. त्यामुळं जगत सत्य आहे असा भ्रम उत्पन्न होतो. जगत हे काय आहे, असत्य आहे, पण ते सत्य आहे असा आपल्याला भ्रम उत्पन्न होतो. ज्याप्रमाणे खिडकीतून घरात पडलेल्या चंद्र किंवा सूर्याच्या किरणांना काठीसारखा आकार प्राप्त होतो. तर जगताचा भ्रम कसा होतो हे काही उदाहरणांद्वारे वसिष्ठांनी सांगितलेलं आहे. की आपल्या घराची जी खिडकी आहे आणि खिडकी समोर जर चंद्र असेल तर त्या चंद्राचा जो प्रकाश असतो, त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये जर एखादी काठी आपण धरली तर त्या चंद्राच्या किंवा सूर्याच्या किरणांना काठीसारखा आकार प्राप्त होतो. परंतु तो तसा आहे का, प्रकाश काठीसारखा आहे का, नाही. तर ते खिडकीमुळं त्याचा काठीसारखा आकार त्याला प्राप्त होतो. म्हणजेच तो एक भ्रम आहे. अशा प्रकारे आपल्याला असत जगताचा सत भ्रम होतो किंवा जगत हे सत असल्याचा भ्रम होतो. याचं अजून एक त्यांनी उदाहरण असं सांगितलंय वसिष्ठांनी, की नौकेत बसलेल्या माणसाला तीरावरील वृक्ष चालत असल्याचा भास होतो.
जसं माणूस नावेत बसला किंवा आपण सुद्धा बसमध्ये गाडीत बसलो की जे आजूबाजूचे जे वृक्ष आहेत ते पळतायत असा आपल्याला भास होतो, पण प्रत्यक्षात वृक्ष पळत असतो का? नाही. वृक्ष हा स्थिरच असतो. आपण पळत असतो, आपली गाडी धावत असते, परंतु आपल्याला भास काय होतो की वृक्षच चालत आहेत किंवा पळत आहेत. हा जसा आपल्याला भास होतो तसाच आपल्याला जगताचा सुद्धा भास होत असतो की ते असत्य आहे पण आपल्याला सत्य आहे असं वाटतं. इथे आणखी काही उदाहरणं वसिष्ठांनी दिलेली आहेत. असंच जगताचा सद्भास होण्यासाठी होतो हे एक्सप्लेन करण्यासाठी की अज्ञानी मनुष्य जो आहे त्या अज्ञानी मनुष्याला त्याच्या संकल्पनामुळेच वेताळ भासतो. आता भूत, वेताळ, राक्षस ह्या ज्या काही कल्पना आहेत, संकल्पना आहेत, त्याच्या संकल्पनांमुळेच त्याचा भास होतो. प्रत्यक्षात तिथं भूत किंवा वेताळ असं काही आहे का? नाहीये. हा सर्व संकल्पनांचा खेळ आहे. त्याच्यानंतर रज्जू सर्प किंवा द्विचंद्र दर्शन ही सुद्धा भ्रमाचीच उदाहरणं आहेत. ही आपल्याला आपण मागच्या सत्रामध्ये हे बघितलेलं आहे. जगताचा भ्रम कसा होतो हे सांगताना वसिष्ठांनी ही उदाहरणं दिलेली आहेत. द्विचंद्र दर्शन म्हणजे आपण जर आपल्या डोळ्यावर असं बोट दाबून धरलं तर आपल्याला 2 चंद्र दिसतात किंवा 2-2 वस्तू दिसतात. तर अशी ही जी उदाहरणं त्यांनी सांगितलेली आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला जगताचा भ्रम होतो. आणि त्याचप्रमाणे हे रघुनंदना, हे सर्व जे जग आहे, हे सर्व जे जगत जाल आहे ते केवळ भ्रमामुळे, अज्ञानामुळे किंवा संकल्पनांमुळे उत्पन्न झालेलं आहे असं तू निश्चित समज, असं वसिष्ठ म्हणतायत. की हे जे जगत आहे हे क्षणभंगूर आहे, नाशवंत आहे. या जगातली एकही वस्तू ही नित्य नाहीये, अनित्य आहे. एक आत्मा आणि परमात्मा, ब्रह्म आणि परब्रह्म हे जर सोडले तर कोणतीच गोष्ट ही कायमस्वरूपी टिकणारी नाहीये. सगळ्या गोष्टी या क्षणभंगूर आहेत. त्या जन्माला येणार, निर्माण होणार, तशा काही काळाने त्या नष्ट सुद्धा होणार आहेत. परंतु आपल्याला मात्र या जगताचा, हे जे क्षणभंगूर किंवा असंच जग आहे त्याचा सत्भास होतो किंवा ते कायमच आहे असं आपल्याला वाटतं, असा आपला भास होतो. आणि शुद्ध संवितच त्रैलोक्य आहे असे यथार्थ ज्ञान झाल्यावरच हे सर्व भ्रम गळून पडतात. शुद्ध संवितच त्रैलोक्य आहे. शुद्ध संवित, संवेदना म्हणजे चैतन्य, ह्या शरीरामधलं चैतन्य किंवा बाह्य सृष्टीतलं जे काही चैतन्य आहे त्या चैतन्यालाच संवित असं म्हटलेलं आहे. आणि हे शुद्ध संवित किंवा शुद्ध ब्रह्म जे आहे तेच त्रैलोक्य आहे. हे यथार्थ ज्ञान जेव्हा होतं तेव्हा हे सर्व भ्रम गळून पडतात आणि यालाच सम्यक ज्ञान किंवा खरं ज्ञान, यथार्थ ज्ञान असं म्हटलं जातं, असं वसिष्ठ रामांना सांगतायत. यासाठी त्यांनी ज्ञानाचा महिमा वर्णन केलेला आहे. सम्यक ज्ञान झाल्यावर काय काय होतं तर भ्रम गळून पडतात, अज्ञानाचं परिमार्जन होतं, योगी पूर्णानंद रूप होतो, म्हणजे त्याला पूर्ण आनंद मिळतो. कुठल्याही वस्तूशिवाय, भौतिक सुखाशिवाय तो अतिशय आनंदी राहतो. अज्ञानामुळे जे दिसलेलं असतं त्याचं या यथार्थ ज्ञानामुळे परिमार्जन होतं. हे सगळे जे भ्रम होत असतात माणसाला, तर जेव्हा अज्ञान नष्ट होतं, यथार्थ ज्ञान होतं, त्यावेळी या सगळ्या भ्रमांचं परिमार्जन होतं. आता विषयांचं जे ज्ञान आहे तर विषय ज्ञान हे अनेक दुःखांना कारणीभूत असतं आणि ते विषय ज्ञान या यथार्थ ज्ञानामुळं नष्ट होतं. विषयांचं जे ज्ञान आहे ते खरं ज्ञान नाहीये. जेव्हा आत्म्याचं ज्ञान होतं, मी आत्मा आहे किंवा या सगळ्या सृष्टीमध्ये भरून राहिलेलं जे चैतन्य आहे किंवा परब्रह्म आहे तेच फक्त खरं आहे. बाकीचे सगळे विषय हे क्षणभंगूर आहेत, आज आहेत, उद्या नाहीत. तर हे जे विषयांचं ज्ञान आहे ते या यथार्थ ज्ञानामुळं नष्ट होतं. म्हणजे या विषयांचं ज्ञान, हे विषय खरे आहेत किंवा हे नित्य आहेत असं जे आपल्याला वाटत असतं, हा जो भ्रम असतो तो भ्रम हा ज्ञानामुळं नष्ट होतो. यथार्थ ज्ञानामुळं विषय दर्शनाचा त्याग होऊन योगी पूर्णानंद रूप होतो आणि त्याच्यासाठी दुर्लभ असलेलं असं जे मोक्षाचं द्वार आहे ते
मोक्षाचं द्वार उघडतं. म्हणजे आपल्याला जसं हव्या त्या वस्तू मिळाल्या की आनंद होतो, पण त्या वस्तू आहेत मिळेपर्यंतच त्याची आसक्ती असते. वस्तू मिळाल्यानंतर काही काळाने तो आनंद नष्ट होतो, मग आपण पुन्हा दुसऱ्या वस्तूच्या मागे लागतो. तर हे जे भौतिक वस्तूंमुळे मिळणारं जे सुख आहे ते खरं सुख नाहीये किंवा तो खरा आनंद नाहीये. तर या वस्तूंच्या शिवाय, वस्तूंच्या पलीकडं, भौतिक सुखाच्या पलीकडं असणारा जो काही पूर्ण आत्मिक आनंद आहे, तो आत्मिक आनंद यथार्थ ज्ञानामुळं योग्याला मिळतो. त्यानंतर संवित आणि संवेद्य यातला भेद कळतो. संवित म्हणजे काय? संवित मुळे म्हणजे आपल्या इंद्रियांमध्ये जी संवेदना निर्माण होते किंवा चेतना निर्माण होते, त्यामुळं आपल्याला बाहेरच्या विषयांचं ज्ञान आपल्याला मिळत असतं. पण बाहेरचा जो विषय आहे तो म्हणजे संविद्य, आणि आपल्याला आपल्यातल्या संवितमुळं जे ज्ञान होतं किंवा जी संवेदना निर्माण होते ते संवित आहे. तर संवित आणि संवेद्य यातला भेद या ज्ञानामुळं आपल्याला कळतो. असा हा ज्ञानाचा महिमा इथे वर्णन केलेला आहे वसिष्ठ मुनींनी. इथं ज्ञानाचा महिमा वर्णन करा किंवा चित्तवृक्षाचे वर्णन, याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न येतो. त्यामुळे तुम्ही ही डायग्राम लक्षात नुसार व्यवस्थित लिहा उत्तर. ठीक आहे. याच्यामध्ये अजून एक विषय येतो 91व्या सर्गामध्ये. 91वा सर्ग पुष्कळ मोठा आहे. इथं त्यांनी सत्ता आणि सत्तेची रूपे याबद्दल वसिष्ठांनी सांगितलेलं आहे. तर आता आपली वेळ संपत आली आहे, त्यामुळं सत्ता आणि सत्तेची रूपे हा विषय आपण उद्या बघू. ठीक आहे. सत्ता म्हणजे काय? कुणाची सत्ता? तर चित्ताची सत्ता. आपल्यावर आपल्या चित्ताची सत्ता असते ना. आपण चित्ताला डावलू शकत नाही. ते चित्तामुळेच अनेक मोह निर्माण होतात आणि आपण त्या मोहाला बळी पडतो. म्हणून आपल्यावर कुणाची सत्ता आहे? तर चित्ताची सत्ता आहे. आणि ही सत्ता नाना आकारांची आहे. तिचं महारूप आहे. रूप जे चित्ताचं आहे, याबद्दलचं सगळं वर्णन इथे वसिष्ठांनी केलेलं आहे. तर ते आपण उद्या बघूया. तर मी लिव्ह करते. काही शंका आहेत का? नाही मॅडम, ठीक. नोट्स मिळाल्यात का तुम्हाला? आणखीन तर नाही. म्हणजे योग वसिष्ठच्या नोट्स मिळाल्यात का? नाही नाही. नाही, ठीक आहे, मी पाठवते. पाठवा ना. हो. म्हणजे मग तुम्हाला, हा, नोट्स वाचल्या की तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल. ठीक आहे. होय होय होय. मी आता लिव्ह करते.